नमूद प्रकरणामध्ये दिनांक 14 मार्च रोजी धाराशिव शहरामध्ये भीमनगरमध्ये ही घटना घडलेली आहे, ज्यात एका तरुणीनं फाशी घेऊन आत्महत्या हँगिंगद्वारे आत्महत्या केली होती. ज्यामध्ये 17 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून. आणि त्या आधारे गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी जे काही आरोप केले होते त्याप्रमाणे पुण्यातील FIRमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी अभिषेक कदम यास अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर करण्यात आलं. पोलीस कोठडी घेण्यात आली, त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्यानंतर मान्य न्यायालयानं दिनांक 18 एप्रिल रोजी त्याला नियमित जामीन दिलेला आहे. यामध्ये जे म्हटलं गेलं आहे की आरोपी यांचे सहकार्य करीत नाही किंवा काय, तर असा कुठलाही प्रकार त्यामध्ये नाही. काही गैरसमजाचे मुद्दे असतील किंवा काही गैरसमजाच्या बाबी असतील तर तपासी अधिकाऱ्यांना आता नक्कीच त्या तपास यंत्रणा म्हणून आम्ही ते ऐकण्यास आहोत. परंतु जे म्हटलं गेलं की जबाब घेतले गेले नाही, तर प्रथम खबर ही पीडितेच्या आईच्याच फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. त्यानंतर दिनांक 18 मार्च रोजी पीडितेच्या आईचा सविस्तर पुरवणी जबाब घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या नावामध्ये बदल आहे, माहेरचं नाव आणि विवाहानंतरचं नाव याबाबत शपथपत्रही दिलेलं आहे. त्यामुळं असा काही कुठला तपासातला मुद्दा नाही आहे की ज्यामध्ये जबाब नोंदवला नाही. याशिवाय दिनांक 18 एप्रिल रोजी त्यांचा माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय धाराशिव या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 183 अन्वये जबाब नोंदवण्यासाठी तारीख देण्यात आली होती. परंतु संबंधित साक्षीदार फिर्यादी या जबाब देण्यासाठी हजर आलेल्या नाही आहेत. त्यामुळं हे म्हणणं संयुक्तिक होणार नाही की यांचा जबाब नोंदवलेला नाही किंवा पीडितेच्या आईचा पुरवणी जबाब नोंदवण्यात आलेला आहे. पीडितेचे सावत्र वडील जे आहेत त्यांचाही जबाब नोंदवण्यात आलेला आहे. याशिवाय पीडितेचे जे काही मित्र आणि मैत्रिणी आहेत अशा 4 ते 5 मित्रमैत्रिणींचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आलेले आहे. याशिवाय मान्य न्यायालयालाही पत्र दिलेलं आहे. उद्याच्या 25 एप्रिल रोजी यांचे मित्रमैत्रिणी यांचे मान्य न्यायालयासमक्ष सविस्तर जबाब नोंदवण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. आता कुठल्या स्टेजला तपास आहे? सद्यस्थितीमध्ये फॉरेन्सिक डाटा जो काही आहे या तपासातील सगळ्यात महत्त्वाची बाब, ज्या आधारे जे ॲलिगेशन प्रथम खबरेत केलेलं आहे की यातील मयत पीडिता जी आहे तिचा छळ असेल, छेडछाड असेल किंवा ब्लॅकमेलिंग असेल, तर सद्यस्थितीत बीड जिल्हा पोलीस दलाकडून प्रॉपर बीड शहरातील जे विविध पोलीस स्टेशन आहेत यांच्याकडून आरोपीची गुन्हे अभिलेख, याशिवाय पीडिता जी आहे तिच्या किंवा तिच्या आईच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून काही गुन्हे दाखल आहेत का, NC अर्ज आहेत का. कारण सर्व यामध्ये जे मुख्य ॲलिगेशन केलेलं आहे छेडछाड आणि छळाचं, याबाबत त्या आईवडिलांकडून असेल किंवा इतर साक्षीदारांकडून असेल कुठलाही यापूर्वी तक्रार केल्याचा, अर्ज दिल्याचा, NC दाखल केल्याचा किंवा गुन्हा दाखल केल्याचा कुठलाही सबळ अशी बाब अभिलेखावर आतापर्यंत समक्ष आतापर्यंतच्या तपासामध्ये मुलांनी मुलीला ब्लॅकमेल केल्याचं तपासात आढळून आले? ठोसपणे सांगता येणार नाही. अनेक फॉरेन्सिकचा जो डाटा आहे विशेषतः इंस्टाग्रामचा आणि व्हॉट्सअपचा, तो इंस्टाग्रामकडून अद्यापपणे प्राप्त नाही. परंतु प्रथम खबरेत जे काही नमूद केलेलं आहे फोन आणि SMS द्वारे छळ होत होता आणि जो काही कालावधी नमूद केलेला आहे मागील 5 ते 6 महिन्याच्या CDR वरून तरी मुलगा आणि मुलगी परस्पराच्या संपर्कात होते किंवा एकमेकांना किंवा मुलाकडून काही कॉल होत होता, याबाबत काही सबळ अद्यापपर्यंत अभिलेखावर आलेलं नाही. यामध्ये इंस्टाग्राम किंवा फेसबुक आणि व्हॉट्सअप यांचा डाटा रिकवर झाल्यानंतर याबाबत अधिक सखोलपणे व्यक्त होता येईल त्यामुळे.